नमस्कार, जय श्री कृष्ण. मी सौ डॉक्टर गीतांजली आदित्य अट्टल, येवला, नाशिक जिल्हा. आज सादर करीत आहे विठ्ठल भक्ती, वारकरी परंपरा, संत संस्कृती. संत बहिणाबाई सांगतात, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, संत तुकाराम झाले कळस. आषाढी वारी ही वारकऱ्यांच्या आयुष्यातील अखंड आनंदाचा उत्सव. जशी दिवाळी 4 दिवसांची असते, तशी ही वारकऱ्यांची दिवाळी जवळजवळ महिनाभर चालते. मजल दर मजल करत वारकरी ऊन पाऊस वारा याची कसलीही चिंता न करत मिळेल तसा निवारा घेऊन समाधानाने निसावत आपल्या विठ्ठलाच्या ओढीकडे लागलेले असतात. आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेऊन चंद्रभागा स्नान करून आणि पंढरपूर नगर परिक्रमा करून या सोहळ्याची सांगता केली जाते. आषाढीतील पावसाच्या सरी, शेतातील हिरवागार अंकुर आणि दरवळून येणारा टाळ आणि मृदुंगाचा नाद याने मन भरून येते आणि विठ्ठलाच्या ओढीची अजून आतुरता वाढते. जसे तुकोबाराय म्हणतात की जयाच्या पदरी पूर्वपुण्य, जयाच्या पदरी पूर्वपुण्य, तोची वारकरी पंढरीचा. म्हणजेच ज्याच्याकडे पूर्वपुण्य आहे त्यालाच वारीचा आनंद मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, यारे यारे लहान थोर, यती भलतेन नारी नर, न विचार कुणासी न चिंता कुणासी. म्हणजेच वारीमध्ये कुठलाही भेदभाव नाही, कोणीही लहान मोठा नाही, कोणी स्त्री पुरुष हा कुठलाही भेदभाव नसतो. वारीमध्ये सर्वजण आनंदाने मनसोक्त आनंदाचा ब्रह्मरस आनंद घेत असतात. कुठलेही बंधन नाही, फक्त अलिखित अट मात्र एकच, मुखात अखंड हरिनाम जप, जय जय रामकृष्ण हरी. अर्थात भक्ती हीच मुक्तीची आणि मोक्षाचा अर्थ मार्ग आहे. खरोखर वारी करणं हे पूर्वपुण्याचे फळ आहे. वारीमध्ये मनुष्य भेदभाव त्यागतो, अहंकार विसरतो आणि समानतेने एकत्र राहतो. अवघा रंग एक झाला याची साक्षात अनुभूती आपल्याला वारीमध्ये बघायला भेटते. वारीमध्ये पुढे येतो महत्त्वाचा आणि खूप भावनिक क्षण म्हणजे रिंगण सोहळा. वारकरी परंपरेनुसार रिंगण म्हणजे माऊलीच्या पालखीच्या पुढे माऊलीचे अश्व धावतात आणि ते रिंगण पूर्ण करतात. या रिंगण सोहळ्याचे मनुष्याच्या आयुष्यात एक गूढ सत्य लपलेलं आहे. म्हणजेच रिंगणात अश्व पूर्ण रिंगण करून परत त्या जागेवर येतात. म्हणजेच मनुष्याच्या आयुष्यात सुख दुःख जन्म मृत्यू यश अपयश या गोष्टींचं चक्र चालू असतं. म्हणूनच रिंगण हा एक सोहळा नाही, तर आयुष्य समजून घेण्याचा, नम्रतेचा, श्रद्धेचा आणि संतांनी दिलेल्या शिकवणीच्या मार्गावर चालण्याचा एक संदेश आहे. खेळ मांडी गेला वाळवंटी घाई, खेळ मांडी गेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान गेला पावटनी, क्रोध अभिमान गेला पावटनी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. या अभंगातून आपल्याला शिकवण मिळते की जीवनात आपण कितीही मोठे झालो तरी पण अहंकार बाळगू नका. प्रेमाने माणुसकी जपा. प्रेम, नम्रता, समानता याने नाती अजून सुंदर होतील आणि जीवनात अजून जास्त आनंद येईल. खरी वारी म्हणजे फक्त पंढरपूरच्या दिशेने चालले नाही, तर आपल्या मनातील अहंकारापासून नम्रतेकडे, क्रोधापासून प्रेमाकडे, तर आणि स्वार्थापासून माणुसकीकडे जाणारा हा प्रवास. म्हणूनच संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्या जीवनामध्ये तितकाच अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. जय जय रामकृष्ण हरी.